पाय पुढचा ते तोंड. वाव किती छान आहे. जिजू पक्षीचा आवाज येतो का? एवढ्या स्पीडनं फिरून ते काय सिनेमाचा कॅमेरा आहे? हो तर रेकॉर्ड ते. एवढ्या स्पीडनं अहो इकडे या ना, एक मिनिट इकडे या ना. तुम्ही तुमचे 2 शब्द या पाण्याबद्दल सांगा मला. हे कुठलं पाणी कुठून कुठून चाललं? हा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे वहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. बर बर. हा. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणालासे. हा. हा पुढं. हा बर. अशा लाल मातीचा जन्म. बर गडकर सर, तुमचं ह्या पाण्याबद्दल बरंच नॉलेज आहे, जॉग्रफी वगैरे. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. हा. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. गडकर सर, मला असं विचारायचं तुम्हाला की हे जो कितीतरी दिवसात नाही डुंबलो नदीत. कितीतरी दिवसात नाही पोहलो नदीत. माझा प्रश्न असा आहे गडकर सर, कितीतरी दिवसात नाही गावाकडे गेलो. हे कोयना नदीचं पाणी. बर. हा प्रश्न आहे माझा. हे कोयना नदीचं पाणी. या कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात होतो. महाबळेश्वर कुठल्या दिशेला आहे? हे काय महाबळेश्वर इकडे इकडे महाबळेश्वरच्या पंचगंगा मंदिरात होतो. बर इकडे आहे. आता आपण अगदीच आपल्या अगदी शेजारी आहोत, त्याला आपण मिनी काश्मीर असं म्हणतो. बर. मीच एकदा ज्ञानाकडे आम्हाला मिनी काश्मीर असं म्हणाले होते. गडकर सर, आणि प्रश्न असा आहे एकदा काय जाम झाले होते की आपल्याला तिथून 87 किलोमीटर अंतरावर कोयनेचा डॅम आहे. बर. आणि तो डॅम फक्त 800 मीटरचा आहे. खूप उंच आपण आमच्या रुंदीचा. ऑनलाईन वर तुमचे इंटरव्ह्यू जे आणि कोणी हे लोकेशन शोधलं, जे इंजिनियर्स होते ते ग्रेटच. यशवंतराव चव्हाण या धरणाचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. बर. त्यांच्या स्वप्नातलं हे धरण. बर. थोडी ऍक्शन. साधारणतः 25 वर्षांपूर्वी फक्त कोयनेची वीज अख्ख्या महाराष्ट्रात. गडकर सर कॅमेरा. आता महाराष्ट्राचा विकास झाला, औद्योगिक विकास झाला, बर, नागरी विकास झाला आणि त्यामुळे वीज कमी पडू लागली, त्यामुळे इतर ठिकाणची वीज. बर. तुम्हाला ह्या स्पॉट बद्दल काय म्हणायचं आहे? कसं वाटते तुम्हाला? तुम्हाला कसं वाटतं? थँक्यू. बाय.